नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती, धर्मदाय आयुक्त, GMC तसेच महानगरपालिका भरती 2025 साठी महत्त्वपूर्ण अशा जीकेच्या प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. ही सर्व प्रश्न मागील एक्झाममध्ये विचारण्यात आलेली आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेला? तर 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये अखंडता हा शब्द जोडण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती कधी झाली? ही घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली होती. या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 30 शब्द नवीन जोडण्यात आले. त्यामध्ये पहिला आहे समाजवादी, दुसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा आहे एकात्मता किंवा याला अखंडता असे सुद्धा म्हटले जाते. 3 नवीन शब्द समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42व्या घटनादुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आले. दुसरी आहे 89वी घटनादुरुस्ती कायदा. हा कायदा 2003 मध्ये करण्यात आला. या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे जे काही अनुसूचित जाती आहेत आणि अनुसूचित जमाती आहेत त्यांच्यासाठी एक विशेष आयोग किंवा एक वेगळा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. पुढील आहे 44वा घटनादुरुस्ती कायदा. हा कायदा 1978 मध्ये करण्यात आला, म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीच्या 2 वर्षानंतर. या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे जे काही संपत्तीचा अधिकार होता आपला, तो अधिकार काढून टाकण्यात आला. संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला आणि आता हा सध्या अधिकार फक्त कायदेविषयक अधिकार आहे. याचा समावेश आता कलम 300A मध्ये करण्यात आला आहे, जो की एक कानूनी अधिकार आहे. अगोदर आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 7 अधिकार होते. संपत्तीचा अधिकार वगळल्यानंतर आता घटनेमध्ये एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत. त्यानंतर 61वी घटनादुरुस्ती कायदा. या कायद्याद्वारे घटनेच्या कलम 326 मध्ये बदल करण्यात आला. या कलमामध्ये मतदारांचे वय हे 21 वर्ष होते अगोदर. ते नंतर चेंज करून मतदारांचे वय 18 वर्ष करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्वतंत्र सैनिकाला एका इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने ट्रक खाली चिरडून ठार मारले? तो स्वातंत्र्य सैनिक होता बाबू गेनू. याला एका इंग्रज अधिकाऱ्याने ट्रक खाली चिरडून मारले होते. त्यानंतर अनंत लक्ष्मण कान्हेरे हे काय? विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते. अभिनव भारतची स्थापना विचारली जाते. अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1904 मध्ये करण्यात आली होती. यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सनची हत्याही केली होती. हत्याचे कारण म्हणजे बाबाराव सावरकर यांना नाशिकच्या कलेक्टर जॅक्सननी अटक केले होते, त्यामुळे त्याची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. पुढील प्रश्न, हवामान बदलावरील पॅरिस करार हा संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या हवामान बदल परिषदेत स्वीकारण्यात आला? हा करार COP21 या हवामान बदल परिषदेमध्ये स्वीकारण्यात आला. ही परिषद 2015 रोजी झाली होती. या पॅरिस कराराचा उद्देश हा जागतिक तापमानवाढ रोखणे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळणे हा होता. याद्वारे जगातील सर्व राष्ट्रांनी जे काही टेम्परेचर आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत कॉन्स्टंट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढील प्रश्न, विंध्यशक्ती खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे? तर विंध्यशक्ती हा वाकाटक राजवंशातील आहे. सातवाहन राजवंशाचा संस्थापक सिमुक हा आहे. राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक दंतीदुर्ग आणि चालुक्य राजवंशाचा संस्थापक हा पुलकेशी प्रथम हा आहे. या सर्व राजवंशाचे संस्थापक लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न, 18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायाच्या संदर्भात डॅडॅश हा कारकून किंवा निबंधक होता, जो शेतांच्या संदर्भात नोंदी, भाड्याचे हिशेब राखत असे आणि रहिवाशांसाठी एक सामान्य लेखनिक म्हणून काम करत असे. तर तो होता कुलकर्णी, जो एक सामान्य लेखनिक म्हणून काम करत असे. 1986 मध्ये खालीलपैकी कोणती स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत? तर यामध्ये हम्पी येथील स्मारकांचा समूह 1986 मध्ये
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1, भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. हे विधान योग्य आहे. 1976 मध्ये भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. हे पण विधान योग्य आहे. 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्ये ही भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आली आणि ही कर्तव्ये जोडण्याची शिफारस स्वर्ण समितीद्वारे करण्यात आली होती. अगोदर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्य होते. त्यानंतर 11वे मूलभूत कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती 2002 द्वारे जोडण्यात आले. हे की शिक्षणाशी संबंधित मूलभूत कर्तव्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले हे भारत सेवक समाजाचे संस्थापक आहेत. गोपाल कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना ही 1905 मध्ये केली होती. गोपाल कृष्ण गोखलेबद्दल अधिक सांगायचं झाल्यास गोपाल कृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरु होते. म्हणजेच गांधीजी त्यांना गुरु मानत. विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारतची स्थापना केली. या संघटनेची स्थापना त्यांनी 1904 मध्ये केली. महादेव गोविंद रानडे यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन केली 1885 मध्ये. म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन पण 1885 मध्ये झालं होतं. त्याच्याबरोबर त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. वाकाटक वंशाचा संस्थापक कोण होता? तर विंध्य शक्ती हा वाकाटक वंशाचा संस्थापक होता. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या योगदानाच्या संदर्भात नाना पाटील यांच्याबद्दल खालीलपैकी कोणत्या आणि कोणती विधाने बरोबर आहेत? ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. हे विधान योग्य आहे. ते महाराष्ट्रातील सातारा येथे समांतर सरकारचे नेते होते. हे पण विधान योग्य आहे. नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केली. म्हणून दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्येची टक्केवारी सर्वात कमी आहे? पुरुषांचे जे स्थलांतर आहे ते कामाच्या निमित्त मुंबईकडे होतं. त्यामुळे इथे लोकसंख्येची टक्केवारी ही सर्वात कमी आहे. त्यानंतर आणखी एक फक्त इथून पुरुषच लोकसंख्येचं स्थलांतर होतं. त्यामुळे इथे राहतात फक्त महिला. त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते पंतप्रधान ईशान्य भारत प्रदेश विकास कार्यक्रम योजनेचे उद्दिष्ट आहे? 1. तरुण आणि महिलांसाठी उपजीविकेचे उपक्रम राबवणे. विविध क्षेत्रातील विकास कामामधील तफावत कमी करणे. विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही बरोबर आहेत. दोन्हीही या उपक्रमाचे उद्देश आहेत. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांबाबत खालील विधान पूर्ण करा. संविधानाप्रमाणे वर्तन करणे. संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शाचा व त्याने निर्माण केलेल्या संस्थांचा राष्ट्रध्वज आणि डॅडॅशचा आदर करणे. तर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती? तर ग्रामीण उद्यमी योजना आहे ती एक जलशक्ती मंत्रालय सुरू करणार नाही, अर्थ मंत्रालय पण सुरू करणार नाही. तर प्रश्नामध्ये पाहिलं तर उद्यमी हा शब्द आहे. तर इथे उद्यमी हा शब्द नाही आहे, तर उद्योजकता हा शब्द इथे आहे. तर ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 योग्य दिसतंय. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. भारतातील चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन हे जंगलांच्या संवर्धनाशी संबंधित आहे. या आंदोलनाची सुरुवात ही सुंदरलाल बहुगुणा या व्यक्तीने केली होती. पुढील प्रश्न. सातारा येथील प्रति सरकार किंवा समांतर सरकारची सशस्त्र शाखा असलेल्या तुफान सेनेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? या सेनेचे नेतृत्व कॅप्टन रामभाऊ लाड यांनी केले होते. पुढील प्रश्न. मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले? तर हे मिशन भारतीय रिझर्व्ह बँक यांनी RBI द्वारे सुरू करण्यात आले. काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर हे मंदिर तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे. पहिला कार्तिक वर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे? तर हा चालुक्य या राजवंशातील आहे.
सातवाहन राजवंशाचा संस्थापक सिमुक हा आहे. वाकाटक राजवंशाचा संस्थापक विंध्य शक्ती आणि राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक दंतीदुर्ग आणि चालुक्य राजवंशाचा संस्थापक हा पुलकेशी आहे. हे सर्व संस्थापक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यावर वारंवार परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत स्वातंत्र्यासोबत खालीलपैकी कोणता शब्द लिहिलेला आहे? तर यामध्ये श्रद्धा, उपासना आणि विश्वास हे तिन्ही शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राच्या योगदानाच्या संदर्भात गोदावरी परुळेकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? विधान 1, त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदवीधर कायदेतज्ञ होत्या. हे विधान योग्य आहे. त्यांनी पोर्तुगीज राजवटीपासून दादर आणि नगर हवेलीला मुक्त करण्यासाठी सशस्त्र लढा उभारला. तर हे पण विधान योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 दोन्हीही विधाने योग्य आहेत. डॅडॅश हा मोबाईलच्या ग्राहकांना सक्षम बनवणे, त्यांची सुरक्षा बळकट करणे आणि सरकारच्या नागरिक केंद्रीय उपक्रमाबद्दल जागरूकता वाढवणे यासाठी दूरसंचार विभागाचा नागरिक केंद्रित उपक्रम आहे. तर हा उपक्रमाचे नाव आहे संचार साथी पोर्टल. या सेशनच्या PDF-साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वज्ञ एज्युकेशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.